स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार जो आहे तो आता जोर धरायला लागलाय। रायगड जिल्ह्यामध्ये महाड नगर परिषदेची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते। त्याचं कारण असं आहे की बऱ्याच कालखंडानंतर या ठिकाणी स्वतः राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी स्वतः या ठिकाणी आपले उमेदवार दिलेले आहेत। त्यामुळे ही प्रतिष्ठेची लढाई आता कोण जिंकेल हे 3 तारखेला समजेलच। मात्र ते स्वतः या ठिकाणी आता रात्रंदिवस जवळपास पायाला भिंगरी लावून प्रत्येक दूर अशा प्रकारचा प्रचार करतात। ते या ठिकाणी आलेले आहेत। गटर माटर आणि मीटर याच्यावरच अजूनपर्यंत निवडणूक लढवल्या जातात अशी एकंदरीत स्थिती निर्माण झालेली आहे। ही शोकांतिका म्हणावी लागेल। हा अगोदरचा कालखंड होता। आता आमच्या कालखंडामध्ये तुम्ही सांगितलं असेल, पहिलं माझं हे विजन आहे, तुम्ही हे पत्रक घ्या आणि बघा की याच्यामध्ये आम्ही काय केलं आणि काय करणार आहोत। जे केलेलं आहे ते पहिलं सांगितलेलं आहे, करणार आहे ते नंतर सांगितलेलं आहे। कारण आमच्याकडे सत्ता नसताना पण केवळ महाराष्ट्र राज्याच्या सत्तेमध्ये असणारे आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी या पूरस्थितीपासून जे आत्तापर्यंत जे महाडवरती केलेलं प्रेम, दिलेलं योगदान हे आमची जनता विसरू शकत नाही आहे, माझ्या लाडक्या बहिणींसहित। आणि म्हणून आम्हाला पूर्ण खात्री आहे आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि 20 नगरसेवकाचे पदाचे उमेदवार हे सगळे निवडून आणण्याची जबाबदारी या माझ्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे। त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे बदल हा अटळ आहे। राज्यामध्ये आपण बघत असाल की ज्या पद्धतीने तुम्ही 3 पक्ष एकत्र आहात, अनपेक्षितपणे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीसोबत गेलेलं आहे आणि तुम्ही एकटी लढतात। हरकत नाही आहे, ज्यांना जसं पावलं तसं फावलं। आम्ही रिक्वेस्ट केली होती भारतीय जनता पार्टीवाल्यांना, परंतु त्यांनी नाही स्वीकारली। त्यांना वाटलं की गेल्या अनेक वर्षाचा परंपरागत आपला मित्रपक्ष आहे जो शिवसेना, त्याला बाजूला करून त्यांना वाटलं नवीन काहीतरी आपण साध्य करूया आणि म्हणून करता त्यांनी त्यांच्याकडं जवळ केले असेल। पण हरकत नाही आहे, आम्हाला त्याबद्दल काय बोलायचं नाही आहे। आम्ही आमचं काम करतो, त्या कामाच्या व्हिजनवरती आम्ही ही निवडणूक जिंकणार आहात एवढी मला खात्री आहे। विरोधी पक्षाकडून हेच सांगितलं जाते की काम ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय 350 कोटी रुपये किंवा इतर जी काही तुम्ही कामं म्हणताय, त्यांचं म्हणणं आहे की कामं कुठे आहेत ही दिसत नाही आहेत। कारण आत्तापर्यंत त्यांनी काहीच केलं नाही, त्यांना दिसणार कसं? जाऊन बघा शिवाजी महाराज चौकामध्ये, जाऊन बघा कोटेश्वरी ची कमान, जाऊन बघा नाना नानी पार्कचा कार्यक्रम चालू आहे तो, जाऊन बघा 65 कोटीची नळपाणी पुरवण्याचं काम चालू आहे, जाऊन बघा 121 कोटीच्या पाण्याच्या आपल्या अंडरग्राऊंड गटारच्या लाईनीचं काम सुरू आहे, जाऊन बघा DP प्लॅनचे 94 कोटीचे रस्ते सुरू चालू आहेत, इथंच पाठीमागे जाऊन बघा आता जाताना आणि तुमच्या कॅमेऱ्यामध्ये बघा। त्यानंतर भाजी मंडईचं काम आम्ही सुरू केलेलं आहे। त्यानंतर 50 कोटीची LT लाईन, हे जे अंडरग्राऊंड हे पोल बिल सगळे पडतात आणि मग अडचण होते, ते जाऊन बघा। अजून काय पाहिजे तुम्हाला? आणि मग काही अंतर्गत कामं आहेत ती बघा की ही कामं गटाराचे असेल, आंतररस्ते असेल, कोणी केलेले आहेत हे पत्रक घ्या, या पत्रावरती हे लिहिलेलं बघा। त्यानंतर ह्या पत्रामध्ये हे दिलेलं आतमध्ये आहे हे बघा, हे सगळं बघा। ह्याच्यात जर एकही जर चुकीचं निघालं, जे सांगाल ते पनिशमेंट घ्यायला भरतशेठ तयार आहे। भरतशेठ असाच बोलत नाही आहे, जो करतो तो बोलतो, जो करत नाही तो बोलणार काय? आणि मग त्यांना कोणाला भिंगाचे चष्मे पाहिजेत, कोणाला दुर्बीण पाहिजे, त्यांना 3 तारखेनंतर भिंगाचे पण चष्मे देईल आणि दुर्बिणी पण देईल। अगदी त्यांनी हेही सांगितलेलं आहे की भीतीच्या सावटाखाली हे संपूर्ण महाड शहर आहे। खरंच असं काही वातावरण आहे? माझ्या सगळ्यात कोकणातली मोठी बाजारपेठ लांबी रुंदीला महाड आहे। जरा जाऊन चौकशी करा, सहज फेरफटका मारा ना। जैन समाज आहे, गुजर समाज आहे, बिश्नोई समाज आहे, काही UP बिहारची पण मंडई आहेत, काही महाडातले आमचे मंडई आहेत। जरा एक उभ्या बाजारपेठेतनं येताना काही ठराविक तुम्हाला कापड व्यापारी असतील, धान्य दुकानचे व्यापारी असतील, इतर काय वस्तूंचे व्यापारी आहेत, जरा एक फेरी मारा आणि त्यांना एक माहिती घेऊन जरा सांगा ना बा इथली परिस्थिती काय, आमदारांची किती दहशत आहे, आमदारांचा किती त्रास आहे, बिल्डर लॉबीला विचारा। म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत हे जरा खात्री करा ना। हे विरोधकांना तर बोलणंच आहे ना, जे काम नाही करत त्यांना आमची काही ना काहीतरी कारणं शोधावी लागतात। पण आज तुम्हाला शब्द देतोय, जर एकाही दुकानदाराने सांगितलं की बाबा आम्हाला भीती आहे शेटपासून, तुम्ही सांगाल ते पनिशमेंट। निलेश राणेंनी ज्या पद्धतीनं फेसबुक लाईव्ह करून जो पैशांचा वापर भारतीय जनता पार्टी करते असा त्यांचा दावा त्यांनी केलेला आहे, इथली स्थिती काय? वेगवेगळी स्थिती वेगवेगळ्या ठिकाणची आहे। आमच्या इथं तसं अजून काय प्रकार कुठं पाहायला मिळालेला नाही आहे, परंतु हरकत नाही आहे। निवडणुका आल्या की ह्या काही गोष्टी घडामोडी होत असतात, काही ठिकाणी होण्याची शक्यता आहे, वर्तवता येऊ शकते, म्हणजे असं नाकारू नाही शकत। पण हरकत नाही आहे,
त्याला आम्ही जसेच तसं उत्तर द्यायला तयार आहोत. अगदी शेवटचा प्रश्न आहे. ज्या पद्धतीने तुम्ही आता महायुती म्हणून सगळीकडे जात आहे, आता महाराष्ट्रामध्ये जितक्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत, जवळपास 99% तुमची युती तिकडे नाही आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्ही युती करण्याचा प्रयत्न केला होता, समोरून सकारात्मक प्रतिसाद नाही, नक्की अडखडलं कुठं गाडं? कारण तुमचा नैसर्गिक मित्र भारतीय जनता पार्टी. काही झारीतले शुक्राचार्य असतात आणि ते झारीतले शुक्राचार्य अशा काही अडचणी करतात. परंतु मला पूर्ण खात्री आहे, महाडचे जे काही सुजाण नागरिक आहेत आणि जे भारतीय जनता पार्टीचे प्रॉपर जुनी लोक आहेत, त्यांना ही त्यांच्याकडे झालेली युती आवडलेली नाही आहे आणि त्याचा जो काही ठेवा आहे तो आम्हाला 2 तारखेच्या मतदानाच्या पेटीत आणि 3 तारखेच्या रिझल्टमध्ये आपल्याला कळेल. सुनील तटकरेंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली, कारण काल जो एक शॉक दिलाय त्यांना आम्ही मसळ्याचा, त्यामुळे कदाचित त्यांनी केली पण असेल. परंतु दुसऱ्याच्या ताटातलं ओढतो आपण, तेव्हा तो पण विचार करायला पाहिजे. आपण दुसऱ्याचं ताट ओढतोय, जेव्हा आपलं ओढलं गेलं तेव्हा मग जरा चटके बसायला लागले आणि दुसऱ्याचं जेव्हा ओढलं आमचं मानगावचं तेव्हा चटके नाही बसले. म्हणून भरत शेठचा नाद करायचा नाही. भगवा अटळ आहे 100%, 1% पण कमी नाही. आम्ही जे काम केलं त्याची पोचपावती मागतोय. आज जे लोक जमतायत ना, ते फक्त आणि फक्त आमच्या विकास कामाच्या आणि भरत शेठच्या वागणुकीमुळे. हे लक्षात. एकनाथ शिंदे सभा होणार आहे? तशी काय आवश्यकता नाही. साहेबांनी आम्हाला वेळ दिला होता, बोलले माझी सभा. आम्ही त्यांना सांगितलं जिथे जिथे आवश्यकता तुमच्या तिथे शक्यतो बघा. आम्ही इकडं सगळे आमचे शिवाजी महाराजांचे मावळे आणि बाळासाहेबांचे मुशीतून तयार झालेले शिवसैनिक आणि तुमचे खंदे समर्थक आम्ही तयार आहोत. अगदी शेवटचा प्रश्न आहे. मी मगाशी अगदी शेवटचा मगाशी मी चर्चा करताना किंवा मी बोलताना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी काही प्रश्नांवर तुमची बाजू घेऊन बोलले. भरत शेठने आत्तापर्यंत तसं कोणाला दुखवलं नाही. आमदार आहे मी 4 वेळेला, परंतु आता मंत्री झालेलो आहे, परंतु कधी तोरा मिरवला नाही आम्ही आमदारकीचा मंत्रिपदाचा. लक्ष आलं का? त्यामुळे कदाचित त्यांनाही वाटलं असेल की भरत शेठ कसाही झाला तरी आपला माणूस आहे. कधी बोलतात ना, ह्या बोटाला कापलं तर ह्याच बोटाला कळ येणार आहे, ते काही दुसऱ्याच्या हाताला जाणार नाही. एवढं लक्षात ठेवा. तुमच्याही मनामध्ये ओढावा अजून आहे? मग 100% का नसावा? का नसावा? ज्याला आयुष्यभर ज्यांनी विरोध केले ते आज एकत्र येऊ शकतात. आम्ही तर एका घरातले आहोत. जर मग आमच्या एका घरातलं जर परत जर काय जुळणार असेल तर त्यामध्ये अडचण काय आहे? ज्यांनी BJPवरती नको त्या टीकाटिप्पणी केल्या, BJPने त्या राष्ट्रावरती नको त्या टीकाटिप्पणी केल्या, त्यांचे जे काय होते नव्हते ते सगळं बाहेर काढलं, हे आपण सगळं पाहिलं. मग आमचं तर तसं काय आहे नाही ना. आम्ही स्वाभिमानाने बाहेर पडलेलो आहोत. हे लक्षात. अगदी शेवटचं आहे, खरंच अगदी शेवटचं. भारतीय जनता पार्टीमध्ये सोबत तुम्ही जवळपास मागच्या 30 ते 35 वर्षापासून काम करताय. म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही मूळ शिवसेनेमध्ये होता, त्याच्यानंतर तुम्ही बाहेर पडलात वगैरे, जे बंड केलं, त्यावेळेच्या कामामध्ये आणि आत्ताच्या कामामध्ये तुम्हाला काय तफावत झाला? तफावत बरीचशी जाणवते, पण हरकत नाही आहे. सगळे दिवस सारखे नसतात. काही दिवस सासूचे, काही दिवस सुनेचे. हे प्रत्येक राजनीतीमध्ये ठरलेलं आहे. आणि असं म्हटलं गेलं आहे ना की रोज डाळ भात खाऊन थोडे किक येते, तर काहीतरी बदल म्हणून कदाचित त्यांनी केला असेल. बघूया आपण, आगे आगे होत आहे काय देखो. तर हे होते भरत शेठ, ज्यांनी दिलखुलासपणे आपल्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्यामुळे महाडवर भगवा फडकेल असा आत्मविश्वास त्यांनी या ठिकाणी निर्माण केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिलसह प्रमोद पाटील, LS मराठी, महाड, रायगड.